उद्या आपण तिच्या घरावर रेड टाकूया. कशासाठी? अरे संशयित आहे ना ती. मला सांगा, जी बाई तुमच्या जीवावर उठली आहे मॅडम, त्या बाईला भेटायला का गेलात तुम्ही? या हार्ड डिस्क मुळे. तुला ना जिवंत ठेवण्यासाठी मला इथे ठेवलंय. जर मला मारायचा प्रयत्न केला ना तर मी तुला मारून टाकेल. मी काय केलं ग तुला? हात तरी लावला तुला? मग पुन्हा मला असं नाही करायचं. मला काहीच आठवत नाहीये. मला आईचा नंबर नाही आठवत आहे. काय काय कळत नाहीये. जसं कानात सारखा आवाज येतोय. डोळ्यात मला प्रकाश दिसतोय. मला काय दिसत नाहीये. काय होतंय मला. मला इथून जायचंय आईकडे. मला काही कळत नाहीये. मला जायचंय आईकडे. पाणी घेणार? मला ते दे ना. इथे इंजेक्शन दे. मला त्याने शांत झोप लागते. ते दे ना. इथे दे. मला झोप लागेल. दे ना इंजेक्शन. दे ना मला. शहरातल्या ड्रग्ज रॅकेट नंतर आता जवळजवळ अंडरवर्ल्ड वॉर सुरू झालाय. ताई म्हणजेच विद्या गोळे हिच्यावर आज प्राणघातक हल्ला झालाय. गुन्हेगार हा नेहमीच पोलिसांपेक्षा 2 पावलं पुढे असतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मी नेहाताई शेट्टे, जागृती.com मधून. तुम्ही बघत राहा शहर की गुन्हेगारांचा अड्डा. काय चाललंय? कुठे गेला होता तुम्ही? पोलीस स्टेशनला जातो असं सांगितलं आणि ऐका ना. तू काही बोलू नकोस. माझ्याशी खोटं बोलतेस तू? अगं ते पोलीस ठेवलेत ना संरक्षणासाठी, मग त्यांना बरोबर का घेऊन गेली नाहीस? हो, जिथे गेलो होतो तिथे त्यांना नेणं शक्य नव्हतं. का? ऐका ना प्लीज. प्लीज मला आता छळू नका. म्हातारा झालोय मी. मला आता काही सहन होत नाही. श्वास लागतोय, घुसमट होतोय माझी. म्हणूनच आता खिडक्या उघडणार आहे मी. आपल्या सगळ्यांचीच घुसमट थोडी कमी होईल. मोकळा श्वास घेता येईल आपल्याला. आता आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही.
बोल विजय. मॅडम एक विचारायचं होतं, ते जमदाडेच्या घरी रेड टाकायचे का आपण? अर्थात टाकायची. नाही नाही ते बरोबर आहे, पण म्हणजे टाकायचीच आहे का रेड? मी काही तुला टाइमपास म्हणून ऑर्डर्स देत नाही विजय. जा आणि रेट टाक. म्हणजे म्हणजे तुम्ही नाही ना? माझं जरा गॉल्फचं सेशन आहे, तुझा आणि रेट टाक. ऑल द बेस्ट. ओके. ओकेस तू? कम्फर्टेबल? आता मला सांग, काय झालं त्या रात्री? हे बघ अंकित, तू काही इथे संशयित नाहीयेस. आम्हाला तुझी फक्त थोडी मदत हवी. तू खरं खरं सांग, काय झालं? नताशा माझी सावत्र बहीण आहे, माहिती आम्हाला. पण आईला खूप राग यायचा तिचा. ती नताशाला माझ्या जवळपासही फिरकू द्यायची नाही. पण माझा जीव होता नताशावर. ती SSC कॉलेजला होती, मी तिथे ऍडमिशन घेतलं. ती मला सिनियर होती, पण मला कोणाला कळू द्यायचं नव्हतं की नताशा आणि मी सावत्र भावंड आहोत म्हणून. म्हणजे मला कोणी त्यामुळे जज करू नये असं मला वाटत होतं. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही फक्त फ्रेंड्स होता? हो. मग पुढे? आधी मला माहित नव्हतं, पण नंतर मला कळायला लागलं की ती काही वाईट लोकांसोबत आहे. म्हणजे तिच्यासोबतचे काही लोक ड्रग्स घ्यायचे. मला नंतर कळलं की नताशा ही ड्रग्स विकते. पेडलर होती ती? हो. पुढे काय? पण मॅडम, मी तिला खूप त्यांच्यापासून दूर करायचा प्रयत्न केला होता. पण ती म्हणायची की मी खूप पैसे कमवणार, बँगलोरला जाणार, हिम्मत सोबत सेटल होणार. पण काय? हे घे. हे बघ बाळा, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. त्या रात्री काय झालं ते सांग. जीव आहे ना तुझा तिच्यावर? भाऊ आहेस ना तिचा? मग मला नाव सांग त्याचं. त्याच्याशिवाय आपण कसं शिक्षा करणार त्यांना? तुझा खरोखरच जीव असेल तिच्यावर, तू नाव सांगशील. माहितीये तुला. बोल अंकित, बोल. कुणी मारले नताशाला? मी मारले नताशाला. काय? तू मारलेस? कळतंय का तुला काय बोलतोयस तू ते? मीच मारले नताशाला. फक्त मला माहित होत नताशा आणि सावनी कुठे आहेत. नताशा त्यांचे पैसे घेऊन पळाली होती. ते लोक तिच्या मागे लागले होते. त्या दिवशी आईला कोणाचा तरी फोन आला होता. आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, तुला सांगितलं ना त्या नताशाच्या नादी लागू नकोस म्हणून. नादी? अगाई बहीण आहे ती माझी. नाहीये, ती तुझी बहीण वेगळी कुणीच नाहीये. अगं काय झालंय तुला?
मला आता एक फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं नताशाला जर त्यांच्या ताब्यात नाही दिलं ना तर ते तुला आणि मला मारून टाकतील. मला मरायचं नाहीये आणि तिच्यासाठी तर नाहीच नाही. पापासारखी लफडेबाज पोरगी आहे ती. तिनं बाहेर कुणाशी काय पंगा घेतला आपल्याला नाही माहित. तिला त्या माणसांच्या ताब्यात देऊन टाक, नाही तर ते पोलीस गुंड आपल्या मागे लागतील. आई मी असं काहीही करणार नाही. ते मारून टाकतील तिला. मला फरक नाही पडत. या सगळ्या टेन्शनमुळे ना मला रोज रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप नाही लागत. आज मी सगळ्या गोळ्या एकत्र घेणार. आई आई नाही नाही. बघ अंकित, तिच्यामुळे तुझा जीव जायला नकोय. अरे तुला काय झालं तर मी नाही जगू शकणार रे. ह्यापेक्षा मी स्वतःला संपवते. आई आई तू असं काही करणार नाही. मग तिला त्यांच्या ताब्यात दे. ती कमी हे तू ठरव. तिला निवडलंस तर तुझी काही जिवंत राहणार नाही. त्यानंतर मी नताशाला भेटायला गेलो. अंकित, तुला कोणी बघितलं नाही ना? वाचलो. होतीस कुठे तू? ओ शिट, कधीपासून करतोय नॉक? खिडकीतून यावं लागलंय मला. सॉरी सॉरी सॉरी. ते मी जरा मागच्या बाजूला गेले होते. तू तू बिअर पिणार आहेस का? बिअर पिणार? चल ये इकडे ये. बिअर घे. ए बिअर नको मला. हे हे हिचं काय आहे? अरे यार, ती 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 तू तिच्या नशेत हॅपी आहे ती एकदम. तिचं नको टेन्शन घेऊ तू. तुझ्या तोंडावर का 12 वाजले? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. मग असं अचानक कसा काय आलास? मला सांग तू बँगलोरला कधी जाणार आहेस? अरे यार, मेरा मन करे ना तो अभी इसी वक्त खिसक सकती है मैं माझ्या हिम्मतकडे. पण तो मॅटर आहे ना तो उद्यापर्यंत सॉल्व्ह होणार आहे. मग मी निघेन. म्हणजे तू उद्यापर्यंत आहेस ना इथे? हो. आज येतेस माझ्यासोबत मुंबईला? आत्ता मुंबईला? हा. का? कशासाठी? एक मॅटर झालाय. मॅटर? अरे छंडू, मॅटर कधीपासून करायला लागलास तू? एक मिनिट, पोरीचं लफडं वगैरे नाही ना? बोल ना. तेरा भाई बडा हो गया रे. काय एवढा सिरियस काय आहेस? मॅटर सिरियस. काय झालं? बोल तू. जे काय असेल ते बोल. आपण पटापट सगळं सॉल्व्ह करू. किती पैसे पाहिजेत? हे बघ, आपल्याकडे ना पैशांचं झाड आहे. आपल्याला हवा तितका पैसा आपण काढू शकतो. पैशाने नाही होणार ते मॅटर सॉल्व्ह. अरे यार हँकी बॉय, इकडे बघ. ह्या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी पैशांनी नाही सॉल्व्ह होऊ शकत? हे बघ, तू क्लिअर बोल ना. मला सांग प्रॉब्लेम काय झालाय तर आपल्याला तो सॉल्व्ह करता येईल. बोल लवकर. चल. माझी एक गर्लफ्रेंड होती. होती? म्हणजे आहे. आहे. अगं तर आमचं ते मॅटर घरी कळलंय. तर तिची आई म्हणते की मला तुझ्या आईला भेटायचं किंवा घरच्या कोणाला तरी. आणि मग भेटून पुढे काय? पुढे काय? त्यांना गॅरंटी घ्यायची आहे परत पोरीला भेटणार नाही, काहीतरी असेल. अगं आणि तू आईला पण नाही घेऊन जाऊ शकत. म्हणूनच तर तुझ्याकडे आलो ना मी. सांग ना, येशील का? अरे अँकी, तेरे लिए तो जान भी हाजिर है यार. माझ्या बाजूने जेव्हा कुणीच नव्हतं ना तेव्हा तू उभा राहिलास भाऊ म्हणून. आणि आता तुझी बहीण म्हणून मी तुझ्या पाठीशी उभी नाही का राहणार? हे बघ, तुझा जो काय प्रॉब्लेम आहे, जो काय मॅटर आहे तो आपण पटापट सॉल्व्ह करून टाकू. आणि त्या पोरीच्या बापाला असं गुंडाळते ना मी, तू बघच. चल चल लवकर. तिचं काय? हिचं? अरे हिचं फ्लाईट उडते आकाशात. ते लँड होण्याच्या आत आपण इथे पोहोचूया. ओके, चल लवकर चल. पुढे? मी तिला मुंबईला घेऊन आलो. कुठे राहते? कुठे तुझे आयटम? अगं हे इथे पुढच्या बिल्डिंग मध्ये. अरे मग चल ना, इकडे काय करतोय आपण?
मेसेज येऊ दे ना तिचा. आईला तुमच्या या रेवाना ना अजून एक बॉटल ढोसली असती मी. चिल्लर माझ्या प्लॅनची वाट लावलीस माहितीये. चल आता बघ पटकन काय ते. अंकित पळ पळ लवकर. पैसे कुठे आहेत? बोल ना. ऐकणार नीला गाडीत. तेव्हाच मी नताशाला शेवटचं पाहिलं. अरे मग तू कुठे मारलंस नताशाला? मीच मारलं ना मॅडम. स्वतःच्या हाताने मुद्दाम माझ्या बहिणीला त्या लोकांच्या हातात दिलं मी. जाताना नताशाने माझ्याकडे पाहिलं होतं. तिची ती नजर, तिला घेऊन जाताना नताशाने जसं माझ्याकडे पाहिलं होतं ना, तिची ती नजर आयुष्यभर नाही विसरू शकत मी. मी मारलंय तिला. त्यांनी कुठे नेलं तिला? आणि तिचं काय केलं मला काहीच माहित नाही. म्हणजे नताशाकडे पैसे होते हे नक्की? हो. तुझ्या आईला कुणाचा फोन आला होता? मला नाही माहित. सावनी आणि नताशा कुठे होत्या? म्हणजे मुंबईला यायच्या आधी कुठे होत्या त्या? माहितीये तुला? कुठे होत्या? नंबर 300 बदला ना. ऐक ना, ती ताई आउट ऑफ डेंजर आहे. बरं झालं. बरं झालं म्हणजे? मला कळतंय तुला काय म्हणायचंय. ती आता परत आपल्या मागे लागणार बरी झाली की, असंच ना? हा म्हणजे तसंच होणार आहे ना आता. समभाव मला असं नाही वाटत आहे. म्हणजे जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा मोठा असतो ना. आणि हे गुंडांनाही कळत असेलच की. अच्छा, हे गुंडांना माहिती असतं का? काय माहित? तुला कसं कळलं ताई आउट ऑफ डेंजर आहे? वॉर्ड बॉयच्या हातावर थोडे पैसे टेकवले. म्हटलं हॉस्पिटलमध्ये जे काही घडते ते मला सांगायचं. तो म्हणाला की असं झालेलं आहे की ती आउट ऑफ डेंजर आहे आता. काय काय? मी अजूनही अभय मिरजकरच आहे. मी प्रयत्न करतोय, पण पूर्वीचा अभय मिरजकर कधी कधी डोकं वर काढतो. म्हणून मी पैसे दिले. आणि आपल्यासाठीच केलं ना मी. हसू नकोस प्लीज. बरं, बांगडू विषयी काही कळलं का? नाही अजून. भोसले म्हणाला काही कळलं तर सांग. हे बघ, मी आई बाबांना खायला देते, मग आपण ताईला बघायला जाऊया. आर यू सिरियस? हो,
चल आवरून घे पटकन. तू इथे काय करतोस? मी तुला तिच्या घरी रेड टाकायला सांगितलं. नाही टाकली तिथे रेड, रेड इथे टाकली. पण तुम्ही इथे काय करताय मॅडम? तू काय माझ्यावर पाळत ठेवू नयेस. नाही पाळत ठेवतच नाही मॅडम मी. काय तुम्हीच मला सांगितलंय भोसले जरा सिनियरला फॉलो करत जा, म्हणून माझ्या सिनियरला मी फॉलो करतोय. खरं तर तुम्ही आता गोल्फ ग्राउंडवर असायला हवं ना मॅडम. इथे काय करताय तुम्ही? प्लीज मला सांगा. काय ते काय म्हणलं? मी इथे काय करते? गट फिलिंग. त्याला कारण नसतात विजय, गट फिलिंग. तू माझा ज्युनियर असून किती गोष्टी लपवलेस माझ्यापासून. तुला असं वाटतं तुला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे? आपण सगळंच एकमेकांबरोबर शेअर नाही करत. आणि आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर, इन्व्हेस्टिगेशन. अंकितने मरण्याच्या आधी हे लोकेशन सांगितलं होतं मला, म्हणून आले काही सापडतं का बघायला. मग काही सापडलं? नाही. मला सापडलं. काय?